युनियन बँक येत आहे. युनियन बँक. घरी जायचं. पप्पा इकडे पप्पा इकडे जातात ना. दोनों दिख रहे हैं बिल्डिंग का नहीं तो बंगले हो बाहर में आनंद मंदिर
Dia tiga ada dia tiga. Barat. शरणागता वाहू चिंताने सांभाळावे परी मी तुझे कैसानी एक श्री गुरु सावलाराम सद्गुरु सावलाराम सावलाराम सद्गुरु सावलाराम श्री गुरु सावलाराम सद्गुरु सावलाराम
पुढे आपल्या दिंडीसाठी रांगोळी काढतात आणि यावर्षी आपण खरंच छान असं गाव आहे. पुन्हा एकदा भक्करपाडा ग्रामस्थांचा हार्दिक आभार. जेवणावर कुठली वस्तू कमी पडत असेल होते सोय होते ना कसं तरी जा घरी. बंद कर ना. जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल संत तुकाराम सद्गुरु वामन बाबा महाराज संत गोपाल कृष्ण भगवान की जय श्री राम जय श्री राम जय जय श्री राम.
लोणावळ्यामध्ये आहोत आणि ब्लू लगोल या ठिकाणी आपल्याला या संस्थेच्या वतीनं चहा पाण्यासाठी आमंत्रित केलं होतं. तयार चहा त्यांनी आपल्याला दिलेला आहे. आपल्या संत सावलाना बाबा पायी दिंडी सोहळ्याच्या वतीनं त्यांच्या ज्या संचालिका आहेत मॅनेज सांभाळतात, देखभाल करतात. माता जयश्री गाडेताई यांचा वस्त्र देऊन सन्मान करण्यात येत आहे. स्मिताताईंना मी विनंती करेन, स्मिता राजा पाटील यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते त्यांना वस्त्र देऊन सन्मानित करतात.
असो मंत्रहीन क्रिया नको चर्या विचारू मध्ये समाधाना कृपांतरा शेवट विचारून भाव राहील आता धरा कृपांतरा शेवट आता सुपया पाठी हे वानाई देवाचा मध्ये समाधाना कृपांतरा पुढे वेडे Bye.
ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ रामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ रामदेव तुकाराम ज्ञानदेव 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 तुकाराम हे ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम त्या पिंपळाला सोन्याचा केव्हापासून म्हटलं जाऊ लागलं? आता नाही, ज्ञानोबारायांच्या जन्मानेच तो पिंपळ सोन्याचा ठरलाय. त्याचं कारण आहे महाराज, तो सोन्याचा पिंपळ का म्हणतो आम्ही? ज्ञानोबाराय रूपी सोनं त्या पिंपळाने आम्हाला दिलंय. विठ्ठला पती काशीला जाऊन संन्यास घेतात आणि त्यांच्या गुरुजींशी चर्चा होते. तुम्ही इष्टपुत्र सौभाग्यवती आशीर्वाद दिलात, नवऱ्यानं संन्यास घेतल्याचं ऐकलंय. पतीचं केलेलं वर्णन जेव्हा आपल्या शिष्याशी मिळतं जुळतं झालं, श्रीपाद स्वामींनी यात्रा सोडली, अर्धवट जाऊन परत पाठवलं. चैतन्य, अरे तुझा संसार तुझी वाट पाहतोय. हे सगळं तसं घडलं नाहीये. आपला पती आपल्याला सोडून गेलाय. भरतारे येणं वनिता, नवरा सोडून गेला, मग तिला किती त्रास आहे, कसे दिवस त्या जगले असतील. पण त्या काळात त्यांनी एक गोष्ट केली, दररोज त्या सुवर्ण पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा घालायच्या. ज्ञानोबाराय तसे नाही आले, ती प्रदक्षिणा म्हणून ही दक्षिणा मिळाली आहे. विठ्ठला माझं तर स्पष्ट म्हणणं आहे, इंद्रायणीच्या तीरावर चाललेल्या त्या तपाने इंद्रायणीचा निरोप गंगेला पोहोचवला आणि काशीतले स्वामी आळंदीत आले. म्हणून तो पिंपळ आमच्याकरता सोन्याचा आहे. दुसरी बात, त्यांच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे.
सुवर्ण पिंपळ आहे. सुवर्ण शब्दाचा एक अर्थ सोनं आहे आणि दुसरं सुवर्ण. वर्ण म्हणजे अक्षर. सोन्यासारखी अक्षर ज्ञानेश्वरी हा माऊलीचा सुवर्ण पिंपळच आहे. तिसरा विचार आहे, खरंच तो पिंपळ सोन्याचाच आहे का? भावदृष्टीने पाहणाराला तो अनुभव तसाच येतो. अकबराच्या त्या दरबारात 9 रत्न होती. बिरबल, तानसेन, तोडरमल वगैरे असे सगळे. तो बिरबल तर 50 वेळा मूर्ख बनवायचा, तरी अकबर दी ग्रेट कसं काय विठ्ठला. हे अभ्यासक्रम निवडणाऱ्यांचे फॉल्ट आहेत. आपण उपस्थित आहात, मला सांगावंसं वाटतं की राज्याच्या शिक्षण मंडळाचं धोरण जेव्हा निश्चित होईल, हा ते अकबर, बाबर, हुमायून काय आम्हाला पुण्यतिथ्या करायच्या आहेत का त्यांच्या? सगळ्या इयत्तांमधले हे असे इतिहास खरवडून बाजूला काढावेत. आणि महाराज वाईट वाटतं. म्हणसाहेब आपण हे मांडावं तिथं अशी आमची विनंती आहे. आमचा आवाज आळंदीत पोहोचेल तर तुमचा मुंबईत पोहोचणार आहे. पराभवाचा इतिहास सांगणं बंद करा विठ्ठला. आणि नव्या धोरणानुसार विजयाचा इतिहास शिकवा ना. आम्हाला विक्रमादित्य माहितच नाही, शालिवान माहित नाही. आम्हाला पानिपतचा पराभव, प्लासीचा पराभव म्हणजे हॅमर केले. तुम्ही पराभूत होण्यासाठी जन्माला आलेले आहात. तुम्ही मोठे नाहीयेत, तुम्ही महान नाहीयेत. हे मेंदूवर झालेलं अतिक्रमण आहे आणि आम्हाला ते हटवावं लागेल. जसं आपल्याला सांगितलं जातं ना की तुम्ही मोठे नाहीच आहात, तुमच्यात कोणी मोठं झालंच नाही, कारण आमच्यात मोठं आहे कोणीतरी. ही भावना जर आमच्या मनात वेळीच वाढवली असती तर आपापल्या गावांच्या वेशीच्या कमानी आपल्याच गावच्या माणसाच्या नावाच्या असत्या. हल्ली कोणतेही कळतच नाही. ठाणे जिल्हा तालुका रायगड मध्ये आलोय विठ्ठला. ढळा ढळा ढळा. जागे व्हा ना जरा, जागे व्हा. हे आम्ही बलवान आहोत हे आम्हाला वाटलं पाहिजे. आणि आपली कॉलर अशी ताटत असली पाहिजे. महाराजांच्या आहोत ना आपण, ही भावना सदोदित असली पाहिजे. मला तर इतिहासाबद्दल लईच संशय आहे. आपल्या लोकांचा हिशेबच केला गेला नाही. हिशेब न करून हिशेब केलाय. स्वातंत्र्य सैनिकांच्या यादीत आहेत कुठं? आणि 100% आपल्या महाराष्ट्रात तरी ब्रिटिशांना आपल्या लोकांनी मारले असतील एवढे कोणीच मारले नसते. मी सांगतो तुम्हाला. हा, ही गोष्ट उशिरा ध्यानात येते. हाच प्रॉब्लेम आहे विठ्ठला. हे बघा, एक खुशबीश करण्यासारखं कीर्तन आपल्याला येत नाही आहे ते आहे. जमलं तर बघा, नाही तर पहा काय करायचं. आणि माझा अनुभव आहे तो. मी त्या दिवशी काटेरीला पण बोललो. पंढरपूरला आपल्या आगरी धर्मशाळेच्या दारात एक मावशी एक 25-30 तोळ्याची गंठण घालून वारीत आषाढीला. म्हटलं मावशी, जीव प्यारा नाही का तुला? अरे म्हटलं, त्या मारवाड्यांच्या बायका लग्नात खोटळ दागिने घालतात. इथं वारीत बिचारे ते पोलीस मंडळी आमची सारखी सूचना करते की जपून तू 30 तोळ्याचे गंठण घालून हिंडती इथं वारीत. एक घ्यासा मारला नेल तर बशी जमलं. ती काय म्हणाली, महाराज माझ्या गंठणीला कोणी हात लावी थापरीन पावीन. मला काय म्हणायचं, एवढ्या लाखोच्या वारीत दागिने घालण्याचं डेअरिंग जी करू शकते, तिच्या घरातल्या कर्त्या पुरुषांनी अन्याय अत्याचार करणाऱ्या ब्रिटिशांना मारलं नसेल का? हो, पण योग्य वेळी आपण तिथे जागे पाहिजे विठ्ठला.